शिवसेना नेते आणि भारतीय कामगार सेनेचे नेते असलेल्या सचिन अहिर यांनी आज उपसभापतीसाठीचा अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचं वर्तुळ हे पुन्हा एकदा महायुतीमध्ये फिट झालेलं आहे. प्रसाद लाड, त्यानंतर संजय दिना पाटील आणि आता सचिन अहिर. शरद पवारांनी राष्ट्रवादीची निर्मिती केल्यानंतर मुंबईमध्ये ज्या लोकांनी पवारांचा झेंडा फडकत ठेवला ते आता सगळे महायुतीचे घटक झालेत. आज तिसरा भिडू तुमच्याबरोबर जॉईन झालेला आहे महायुतीचा. सचिन अहिर हे आदित्य ठाकरेंना सोडून येतील असं तुम्हाला वाटलं होतं का? काय नेमकं घडलं? नाही, खरी राजेश जर बोलायला गेलं तर संपूर्ण शिवसेना उभाटामध्ये मनस्थिती बरोबर नाही आहे. म्हणजे कदाचित यांच्यापेक्षा अजून जवळची लोक सोडून गेली तरी आश्चर्य करायला नको. ज्या पद्धतीमध्ये यांचं वागणं आहे, ज्या पद्धतीमध्ये बोलणं आहे, आमदारांना न भेटणं, आमदारांना टेकन फॉर ग्रांटेड घेणं, हे खऱ्या अर्थाने जोर का झटका धीरे से लगेवाली गोष्ट आहे. त्यामुळे फार आश्चर्य करण्याची गोष्ट नाही आहे. आमदारांना तुम्ही भेटणार नाही, महत्त्व देणार नाही आणि वर्ण तुम्ही मीडियाच्या इंटरव्ह्यूमध्ये पण हे मला काही मान्य नाही आहे. याचं कारण असं आहे की सचिन अहिर यांना मातोश्रीवर किती महत्त्व होतं हे मी तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, कारण मातोश्रीच्या अंतर्गत वर्तुळापैकी जे काही नेते आहेत तुम्ही त्यापैकी एक आहात की ज्यांची तिथे उडबस असते. त्यांना सचिन अहिर आणि आदित्य ठाकरे कॉम्बिनेशन माहीत होतं. कुठे खटकलं की ज्याच्यामुळे सचिन अहिरांना आदित्य ठाकरेंना सोडावंसं वाटलं? खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना झटका आहे. कारण ज्या पद्धतीमध्ये आदित्य ठाकरेंना त्यांच्या मतदारसंघात ज्या विधान परिषदेमध्ये सचिन अहिरांना त्यांनी निवडून दिलं, त्यांनी सोडणं म्हणजे खऱ्या अर्थाने ही खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की याचं चिंतन स्वतः माननीय उद्धवजींनी करायला पाहिजे. आज 30 जून 2026 आहे. 30 जून 2022ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना दिलेलं हे बर्थडे गिफ्ट आहे का सचिन अहिर यांच्या रूपात? मला वाटतं की आम्हाला देखील हे गिफ्ट आहे. कारण ह्याच दिवशी आम्ही देखील आमदार झालो होतो आणि 0 मतं असताना 43 मतांनी जिंकून आलो होतो. त्यामुळे हे बर्थडे गिफ्टच असू शकतं आणि अजून अनेक रिटर्न गिफ्ट देणं बाकी देखील आहे. सचिन अहिर हे खरं तर पाहिलं तर मुंबईतल्या काही स्वयंभू नेत्यांपैकी एक होते. त्यांना तशी ना कोणाची गरज लागत ना कोणते. त्यांचा पराभव झाला हा जरी दुर्दैवी असला तरी तो पराभव कशा पद्धतीत झाला होता हे आपण सगळ्यांनी पाहिलं होतं. पण असं असताना सचिन अहिर यांचं काय असं अडलं होतं की त्यांना ठाकरेंना सोडून जावं असं वाटलं? हे ते स्वतःच योग्य पद्धतीत राजेश सांगू शकतील. कोणाचं काय अडलं होतं, कोणाची कुठे निष्ठा चुकली किंबहुना नेते कुठे चुकले हे आता चिंतन करण्याची गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला कुठेतरी जायचं आणि मोदींवर टीका करायची, विमानात बसल्यावरती देवेंद्रजींचे पंख छाटणार, ह्याला काही कारणच नव्हतं. आता पंख कोणाचे छाटले गेले हे त्यांनी त्याचं चिंतन करण्याची गरज आहे. त्यामुळे देवेंद्रजी सारखा उच्च नेत्याबद्दल बोलत असताना एका कधीतरी कुठल्या तरी विमानात बसल्यावरती इमान तुम्ही विकलेत, लोकांचे तुम्ही हाल केलेत, या जनतेसमोर येते. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे वरळीमध्ये सभा घेतात काय पाहावं लागेल. हा, सचिन अहिर हे स्वतः वरळीत राहत होते, वरळीतले नेते होते. मुंबईमधली तरुणाई, मुंबईमधली कबड्डी किंवा मुंबईमधलं कामगार क्षेत्र या सगळ्यावरती त्यांचा स्वतःचा असा एक वेगळा प्रभाव होता. आदित्य ठाकरे यांनी त्यांचा सगळ्यात जवळचा माणूस गमावलाय असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे गमावलाय. कारण भारतीय कामगार सेनेचं सरचिटणीसपद, युनियन क्षेत्रातलं भारतीय कामगार सेनेचं असलेलं अस्तित्व देखील सचिन अहिरांकडे होतं. आता ती कामगार सेना तेवढी ताकदवर राहिली नाही तरी देखील जी उरली सिरली कामगार सेना सचिन अहिर बरोबर येते का ते देखील पाहावं लागेल. वरळीमध्ये आदित्य ठाकरे निवडून येत असताना सचिन अहिरला स्वतःला मानणारा एक मतदाराचा गट होता. तो देखील पुढे भविष्यात आदित्य बरोबर राहतील का हे देखील पाहावं लागेल. सचिन अहिर नुसते वरळीत राहत नव्हते तर ते आजही राहत आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचं एक स्वतःचं वलय आहे, त्यांना मानणारा कार्यकर्ता आहे. आम्ही देखील दोघांनी एकत्रितपणे काम केले. त्यामुळे एक चांगला नेता शिवसेनेच्या गळाला लागला एवढंच मी सांगेन. खोट्या शिवसेनेतून चांगल्या शिवसेनेत तो आला. प्रसाद लाड, त्यानंतर संजय दिना पाटील आणि आता सचिन अहिर. शरद पवारांकडे असलेलं सगळ्यात धारदार अशा त्रिकुटाने महायुतीकडे येणं हे मुंबईमधला भाजप आणि शिवसेनेचा वरचष्मा किती वाढू शकतो? निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं एक नेता म्हणून आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात मी 2015 पासून काम करतो. त्यामुळे भाजपा मुंबईमध्ये आशिषजींच्या नेतृत्वात असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वात असेल, आता अमित साटमांच्या नेतृत्वात असेल, आम्ही सातत्याने प्रवीण दरेकर
आंबेडकरांनी मी ते वाढवण्याचं काम केलं. त्यामुळे भविष्यात भाजप ही मोठी झालीच आहे. सचिन अहिरांच्या आल्याने आता शिवसेना किती अजून ताकदवर होते हे पाहावं लागेल. पण निश्चितपणे मला खात्री आहे की सचिन अहिरांचा उपयोग हा मुंबईमध्ये एक चांगलं नेतृत्व, एक चांगला चेहरा देण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. हे आहेत प्रसाद लाड की ज्यांना सचिन अहिर आल्याचा विशेष आनंद होतो. याचं कारण असं आहे की राष्ट्रवादीत असताना प्रसाद लाड, संजय दिना पाटील आणि सचिन अहिर हे शरद पवारांकडचं त्रिकूट होतं आणि या त्रिकूटात ते तिन्ही कोण आता महायुतीकडे आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही या त्रिकूटाचा उपयोग नेमका महायुतीला कसा आणि किती मुंबईत होतो हे बघणं खूपच उत्कंठावर्धक असणार आहे. माझी सहकारी जान्हवी जाधवसह मी राजेश कोचरेकर, विधान भवन, मुंबई.